कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ हा अगदी सुरुवातीपासून चर्चेत आहे. तेव्हा तो चर्चेत होता भाजप आणि शिवसेनेमध्ये लागलेल्या शाब्दिक चकमकीमुळे. पण आता पुन्हा एकदा हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलाय. त्याचं कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी कल्याणमध्ये जी भेट केली होती तिथं त्यावेळेस त्यांच्याबरोबर असलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याने, अर्थात तो पदाधिकारी आहे विवेक खामकर, यानं मागणी केली ते म्हणजे श्रीकांत शिंदेंच्या समोर सुषमा अंधारे यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जावं अशी मागणी थेट उद्धव ठाकरेंकडे त्यांनी केली. आणि त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. खरं तर हा कल्याण डोंबिवली मतदारसंघ ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या शिंदे आणि भाजपच्या रडारवर सुद्धा आहे, त्याच पद्धतीनं आता आपण असं म्हणूयात की शिवसेनेमध्ये ठाकरे गटाकडनं सुद्धा या सगळ्या लोकसभा मतदारसंघासाठीची तयारी जोरदार सुरू आहे. पण तिथं एका शिवसैनिकानं केलेली मागणी, या मागणीच्या अनुषंगानं ठाकरे गटातनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, तसेच शिंदे गटाकडनं सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया आलेल्या आहेत. ज्यांचं नाव या लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेला आलेलं आहे त्या आहेत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांच्या नावाची चर्चा होते आहे, मागणी होते आहे, त्यांना या लोकसभा मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जावं असं म्हटलं जात आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय वाटतं आहे, त्यांनी काय तयारी केलेली आहे, अशा सगळ्या मुद्द्यांवर आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. अर्थात सुषमा अंधारेंची ही मुलाखत आहे. सुषमाजी, आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न तर हा आहे ते म्हणजे ठाकरेंच्या एका सामान्य कार्यकर्त्यानं तुमच्या नावाची शिफारस करणं, तुमचं नाव घेणं आणि या कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातनं तुम्हाला उमेदवारी मिळावी अशी मागणी करणं, याकडे तुम्ही कसं पाहता? हर्षदाताई, पहिल्यांदा तर दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून मला या सगळ्यांमध्ये नकात ओढू. तुम्ही म्हणालात की आपल्याला 10-15 मिनिटं बोलायचं आहे, तर मला असं वाटलं की आज जनता न्यायालय आहे त्याच्या संबंधाने किंवा नार्वेकरांच्या निकालाच्या संबंधाने आपली ही चर्चा असेल. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने तुम्ही चर्चा करणार आहात याची मला सुतराम कल्पना नव्हती. हा पहिला भाग. दुसरं असं की ज्या लोकांच्या संबंधाने म्हणजे काल काही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली वगैरे, मी काल संध्याकाळी पर्यंत प्रयत्न केला की ते कोण पदाधिकारी आहेत की त्यांच्याशी आपण बोलायला हवं म्हणून. कारण ते पदाधिकारी ते विवेक खामकर, म्हणजे मी त्यांना भेटलेली, थोडक्यात काय तर मी त्यांना भेटलेली नाही किंवा मला त्यांची ओळखही नाहीये एक. पण ठीक आहे, म्हणजे कार्यकर्त्यांच्या त्या भावना असतात, आपण ते समजू शकतो. पण व्यक्तिशः जर माझं विचाराल तर मी स्वतः अजिबात असा कुठेही अजून विचार नक्कीच केलेला नाही, प्रामाणिकपणे केलेला नाहीये. त्याच्या अनेक कारणं असू शकतात. माझ्यासाठी आत्ता काय प्रायोरिटी आहे, तर माझ्यासाठीची प्रायोरिटी ही आहे की मी स्वतःसाठी खेळण्यापेक्षा मी टीमसाठी खेळणं जास्त गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की सध्या टीमसाठी खेळताना सन्मान्य पक्षप्रमुख जे काही वेगवेगळ्या मतदारसंघात लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील त्याच्यासाठी जे उमेदवार देतील त्या उमेदवारांच्या साठीच्या प्रचार सभा करणं, त्या गावागावात जाणं, लोकांना भेटणं, बोलणं, कन्व्हिन्स करणं, कम्युनिकेट करणं, वेगवेगळे इश्यूज डील करणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे माझी स्वतःची उमेदवारी मी म्हणजे कल्पनाही केली नाही किंवा अजूनपर्यंत माझा कुठेही एक मतदारसंघ असा काहीतरी असेल असं सुद्धा दूरपर्यंत माझ्या डोक्यात नाहीये. खरं तर सुषमाताई, हा प्रश्न अशासाठी विचारण्यात येतोय की म्हणजे शिवसेनेमध्ये, विशेषत्वानं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शिवसैनिकांना फार महत्त्व दिलं जातं, शिवसैनिकांच्या मागणीला फार महत्त्व दिलं जातं आणि अशाच पद्धतीनं एका स्थानिक पदाधिकाऱ्याकडनं ही मागणी होणं, याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण अनेकदा शिवसैनिकांच्या अशा पद्धतीच्या मागण्यांना पक्ष नेतृत्वाकडनं सुद्धा महत्त्व दिलं जातं आणि तसा विचार केला जातो. खरं तर उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की एका निष्ठावंत शिवसैनिकाला इथनं तिकीट दिलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं सुद्धा आहे. तर या पार्श्वभूमीवर एका शिवसैनिकाकडनं होणारी ही मागणी, याच्याकडे तुम्ही शिवसैनिक म्हणून कसं पाहता? मी एवढंच म्हणेल की महाराष्ट्रातल्या त्या तमाम शिवसैनिकांनी जे प्रेम दिलंय, जे आपुलकी दिलीय, जो आपलेपणा दिलाय त्याची मी नितांत ऋणी आहे. ज्यांना असं वाटतं त्यांच्या भावनांचा सुद्धा मी आदर करते. पण ज्यांनी मागणी केली आहे त्यांनी हाही जरा विचार करावा की एकदा ताईंशी बोलायला हवं की आपण जितक्या हक्काने आपल्या बहिणीसाठी, आपल्या सहकार्यासाठी, आपल्या पक्षातल्याच एका निष्ठावंताच्यासाठी आपण ही मांडणी करत आहोत, तर त्यांच्याशी एकदा चर्चा केली पाहिजे, एकदा बोललो पाहिजे. किमान
त्यांच्या उत्स्फूर्त त्या प्रतिसादाचा मी आदर करतो. त्या भावनांचा मी अव्हेर अजिबात करत नाही. परंतु एकूण सगळं जर गणित बघितलं तर मला असं वाटतं की तिथे अनेक नावं आहेत. म्हणजे सुभाष भोईरजी आहेत, आदित्य वरुण ठाकरेंचं नाव भैयांचं पण नाव चर्चेत आहे. चर्चेत आहे. केदार पण दिघे आदित्य सर लोकसभेच्या रिंगणात असतील असं मला नाही वाटत. कदाचित आदित्य सरांचा जो एकूण ऑरा आहे तो राज्याच्या राजकारणामध्ये ते सक्रिय त्यांनी व्हावं अशी आमची सुद्धा अपेक्षा असेल. त्यामुळे त्यांनी लोकसभा लढावी असं मला नाही वाटत. किंवा म्हणजे आता हे पुन्हा निष्ठावंत शिवसेनेकडून अपेक्षा की आमची अपेक्षा असेल की त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झालं पाहिजे. परंतु माझं नाव असं काही आता काय होतं माहितीये का, गंमत सांगते तुम्हाला. आधी माझं नाव ना अमरावती लोकसभेसाठी चर्चेत चालू होतं. मग मध्येच मला 2-3 बातम्या आल्या की सांगलीमधून पण काहीतरी मागणी होतीये की सुषमाताई पाहिजे. मग मी अक्षरशः पक्षप्रमुखांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की सर, सांगलीची जागा असेल किंवा अमरावतीची जागा असेल, या दोनही जागा राखीव लोकसभा मतदारसंघाच्या जागा आहेत आणि मी खुल्या प्रवर्गातनं येते. हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छिते की मी खुल्या प्रवर्गातनं येते आणि मी कधीच कुठल्याच आरक्षणाचे म्हणजे मी ओबीसी आरक्षणाचे सुद्धा कधी लाभ घेतलेले नाहीत आणि मला घ्यायचे सुद्धा नाही. त्याची माझे स्वतःचे काही इथिक्स आहेत, ते वेगळी कारणं आहेत. तर मी राखीव मतदारसंघात येत नाही हे कंठशोष करून सांगावं लागलं, तेव्हा कुठे अमरावतीची चर्चा थांबली. आता काय झालं की मध्ये मी याला गेले, कुठे वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये गेले. तिथे मी एक मोठी सभा, खूप मोठी महाप्रबोधनची फार सुंदर सभा झाली. त्यानंतर तिथल्या सगळ्या वर्तमानपत्रांच्या बातम्या अशा होत्या की सुषमाताईंनी वाशिम यवतमाळ मध्ये सभा घेतली म्हणजे त्या वाशिम यवतमाळ लढणार आहेत आणि आता महिलेविरुद्ध महिला अशी एक लढत होणार आहे. तर काय होतं काय की अशा ज्या वेळेला चर्चा येतात ना, त्यावेळेला माझ्यासारखा जो एक सामान्य शिवसैनिक आहे, कारण माझे नेते पक्षश्रेष्ठी हे सगळे वरच्या पातळीला ठरवतील, पण जेव्हा आमच्यासारखी जी रस्त्यावर काम करणारे जे शिवसैनिक आहेत तेव्हा आम्हाला एक शंका असते की काहीही झालं तरी आमची टीम कुठूनही आहत होता कामा नये. कारण त्या त्या मतदारसंघामध्ये त्या त्या ठिकाणचे लोक मेहनत करत असतात, कष्ट घेत असतात. मग ते सांगलीत कष्ट घेतात, अमरावतीत कष्ट घेतात किंवा वाशिम यवतमाळ मध्ये कष्ट घेतात, कल्याणमध्ये कष्ट घेतात. तर कुठूनही त्यांच्या मनात आपल्याबद्दलचा विनाकारणचा असूया भाव निर्माण नाही झाला पाहिजे, त्याची काळजी घेणं. एक संघटन कौशल्याचं शास्त्र थोडंसं कळतं. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की मी तो विचार केला पाहिजे. आता याच्याही पलीकडे जाऊन अशीच काही परिस्थिती निर्माण झाली तर काय, तर काल मी काही लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या. खरं म्हणजे मी खूप शांत होते, मी दिवसभर काहीच बोलले नाही. खरं तर सुषमाताई एक थोडंसं थांबवते आणि तुम्हाला प्रश्न विचारते की तुम्ही म्हणताय की टीमसाठी खेळण्यासाठी म्हणजे टीमसाठी खेळणाऱ्या व्यक्ती आहात तुम्ही, पण आता सध्या जर का पक्षाला असं वाटलं की तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये तुमची तयारी असेल का निवडणूक लढवण्याची? अगदी कुठल्याही मतदारसंघात मी असं म्हणत नाहीये की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अमरावती, सांगली, यवतमाळ, वाशिम आणि आता कल्याणची चर्चा होते, तर याच पर्टिक्युलर मतदारसंघासाठी तुमचा विचार व्हायला हवा का असं मी तुम्हाला अजिबात विचारत नाही. मी विचारते की जर तुम्हाला पक्षश्रेष्ठींनी ठरवलं की निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं आहे तर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? लोकसभेच्या, विधानसभेच्या की मुंबई महानगरपालिकेच्या? मी पक्षश्रेष्ठींना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे. पक्षश्रेष्ठींना मी अत्यंत नम्रपणे सांगितलं की सर, आपण मला जबाबदाऱ्या सांगा, कामं सांगा, काय करायचे. उमेदवार आपण ठरवा, ज्याला उमेदवारी द्यायची. सुषमाताई, तुमचा आवाज येत नाहीये. ती सगळ्या प्रकारची कामं करायला मी तयार आहे, पण त्याच्याही उपर जाऊन जर अशी कधी वेळ आली आणि पक्षश्रेष्ठींनी जर सांगितलं की नाही, तुम्हाला अमुक एका मतदारसंघातनं उभं राहायचं आहे किंवा निवडणूक लढायची आहे, तर मला वाटतं की माझ्या पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळणं हे शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य असेल. परंतु अद्याप तरी याच्यावर कुठलीही व्हॅलिड चर्चा झालेली नाही. कोणत्याही मतदारसंघाबद्दल अजून तरी मला कसलीही विचारणा झालेली नाही, कुठलीही व्हॅलिड चर्चा झाली नाही. आमच्यातली जी चर्चा आहे ती अशीच आहे की आपल्याला राज्यभर काम करायचं आहे आणि त्या राज्यभर काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
पण अजून एक, जसं आपण जोडून विचारलं तसं मी अजून एक जोडून सांगते, हा. की काल काही लोकांचे मी काही वाईट बघितले, की हो. अरे घाबरल्या का, हे झालं हं. का. तर मी सुषमा अंधारे आहे. घाबरणे हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही. माघार घेणे हा सुद्धा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही. माझ्या पक्षश्रेष्ठींचा आदेश माझ्यासाठीचा सगळ्यात मोठा आदेश असेल आणि त्या आदेशानंतर मी कुठल्याही महाशक्तीशी भिडायला तयार असेल, हेही तितकंच खरं. बरं, कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार परफेक्ट बसू शकतो ठाकरे गटाचा असं तुम्हाला वाटतं? अनेक नावं चर्चेत आहेत. सुभाष भोईरांचं नाव आहे, तिथं स्वतः केदार दिघे सुद्धा ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इतरही काही नावं आणि इच्छुक आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं कुठल्या निष्ठावंत शिवसैनिकाला इथनं तिकीट दिलं जावं असं तुम्हाला वाटतंय? कल्याण लोकसभा मतदारसंघाचा जर इतिहास बघितला तर तिकडे आमचे गोपाळ लांडगे नावाचे खूप निष्ठावंत होते, खूप आधी होते, अनंत तरी होते. अशा अनेक निष्ठावंतांना म्हणजे त्यांची माहितीच मातोश्रीपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी काही लोकांनी घेतली आणि नंतर त्याच लोकांनी शिवसेना हिसकावून घेण्याचा एक कट सुद्धा आखला आणि तो पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. या वेळेला मात्र अशा गोपाळ लांडगे असतील, अनंत तरेजी असतील, या अशा अनेक जे निष्ठावंत आहेत, अशा निष्ठावंतांच्या अपेक्षा सुद्धा तपासून बघितल्या पाहिजेत असं मला वाटतं. तुम्ही जसं सांगितलं की आमचे केदार दिघेजी असतील, वरुण सरदेसाई जे असतील, सुभाष भोईर जे असतील, अनेक नावं आहेत. यातल्या कुठलाही जो पक्षश्रेष्ठी जो ठरवतील, जो उमेदवार ठरवतील, तो उमेदवार त्याच्यासाठी काम करणे आमची जबाबदारी असेल. पण सध्याची चर्चेतली जी नावं आहेत ती अनेक नावं आहेत. पण तिथे म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातली आपण जेव्हा लढाई लढत आहोत त्यावेळेला मला असं वाटतं की अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातील. निष्ठावंत हा तर प्रथम प्राधान्याने पहिला निकष असेलच असेल, पण त्या सोबतच अजून एक निकष असेल की त्या सर्वार्थाने एकतर वेल क्वालिफाईड असणारा माणूस असायला हवा. दुसरी गोष्ट अशी की त्या सगळ्या मतदारसंघाची जाणीव, तिथले प्रश्न, त्यातले इश्यू, तिथले काही कॅल्क्युलेशन्स आहेत, त्या कॅल्क्युलेशन नुसार तिथलं एकूण पॉप्युलेशन, या सगळ्यांचा विचार मला वाटतं केला जाईल. कारण आफ्टर ऑल जेव्हा कधी लढाई तिथे उभी राहील ना, ती लढाई एवढं नक्की की ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई असेल. कारण श्रीकांत शिंदेची निवडणूक म्हटल्यावर ताई तुमचा आवाज कट महोदय असतील किंवा हे सगळे लोक तिथे पाण्यासारखा पैसा वाहतील, तिथे पाण्यासारखा पैसा वाहता केला जाईल. खूप पैसा असेल तिथे, परंतु एवढ्या सगळ्या धनशक्तीच्या विरोधात उभं राहताना तितकाच जनशक्तीचं पाठबळ असणारा उमेदवार तिथे पुढे केला जाईल आणि त्यानुसारची ती लढत होईल. आणि कितीही धनशक्ती जनशक्ती असं जरी असलं तरी मला वाटतं की शिंदे साहेबांच्या धनशक्तीचा पाडाव करण्यासाठी शिवसेनेचा जो उमेदवार आहे तो उमेदवार कॅपेबल ठरेल. म्हणजे एकंदरीतच असं आहे का की ही सीट जी आहे ती चॅलेंजिंग असू शकते ठाकरे गटासाठी? ही दोघांसाठी चॅलेंजिंग असू शकते, कारण ही शिंदे साहेबांच्यासाठी पण एक प्रतिष्ठेची लढत असेल. बरोबर. कारण शिंदे साहेबांचा आफ्टर ऑल ते कितीही म्हणाले की आम्ही घराणेशाहीला खीळ वगैरे बसवली, पण शिंदे साहेबांनी पण एका अर्थाने घराणेशाही चालवलेली आहे. आता जो मुरली देवरांच्या मुलाचा मिलिंद देवराचा प्रवेश आहे तेही घराणेशाहीचंच द्योतक आहे. आणि शिंदे गट असेल किंवा आता गेलेले त्यांच्याकडचे भाजपमधले लोक असतील, हे सगळे जर लोक जर बघितले तर एका अर्थाने सध्या शिंदे आणि भाजपा पूर्णतः काँग्रेसमय आणि शिवसेनामय झालेली आहे की आमचीच लोक इम्पोर्ट करून घेतलेली आहेत. भाजपकडे स्वतःचे कॅपेबल असे उमेदवार नाही आणि शिंदे साहेबांकडे सुद्धा स्वतःचे असे कॅपेबल उमेदवार नाही. मी आपल्याला खात्रीने सांगू शकते, विधानसभेला 40 मधले 25 आमदार तरी आज घडीला पराभूत आहेत नक्की. आणि हे उगाच बोलायचे गिमिक्स करायचे म्हणून नाही, मी ग्राउंड रियालिटी जाणणारी कार्यकर्ती आहे. मी स्वतः रोज फील्डमध्ये असते, आज एका टोकाला तर उद्या दुसऱ्या टोकाला, अशी मी 24/7 मी फिरते सगळीकडे. त्यामुळे मी खात्रीने सांगू शकते की किमान 25 आमदार तरी आत्ताचे जे आहेत शिंदे गटाचे ते पराभूत होणारे असतील. याच सगळ्या पार्श्वभूमीवर कल्याणची निवडणूक कशी असेल तर कल्याण हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. कल्याण मधलं जे कास्ट कॅल्क्युलेशन आहे ते सगळं पाहता आणि आत्ताचं एकूण सर्कमस्टान्सेस पाहता
ते निश्चितपणे आमच्यासाठी फार चांगलं वातावरण असेल. अजून काही गोष्टी जर विचारात घेतल्या तर श्रीकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीने तिकडे आरेरावीचं राजकारण सुरू केलेलं आहे, त्या आरेरावीच्या राजकारणामध्ये आपण मध्ये बघितलं की रवींद्र चव्हाणच त्यांच्या केवढे विरोधात गेलेले होते. तर त्यांना रवींद्र चव्हाणांना आव्हान मोठं असणार आहे. मनसेचे राजू पाटील जे आहेत त्यांचंही काही फारसं बरं मत नाहीये श्रीकांत शिंदेबद्दल. तीच अवस्था इकडे गणपत गायकवाडांची आहे. म्हणजे एकूण त्यांच्या आजूबाजूला असणारे जे लोक आहेत, शिवाय तिथलंच हेडाव नावाचे उमेदवार होते वंचित बहुजन आघाडीचे, त्यांना 65,000चं वोटिंग होतं मागच्या वेळेला. तर तेही वोटिंग आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही की वंचित बहुजन आघाडीचा एक मोठा स्टेक तिथे आहे. आणि सध्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना हे एकमेकांचे मित्र आहेत. तर अशा सगळ्या कॅल्क्युलेशनचा जर विचार केला तर निश्चितपणे कल्याणमध्ये शिंदे साहेबांना जसं वाटतं किंवा शिंदे साहेबांच्या समर्थकांना जसं वाटतं की आपण खूप पैसे खर्च करू आणि या सगळ्या पैशांच्या जीवावर आपण निवडणूक पुढे नेऊ, तर ते इतकं सोपं त्यांच्यासाठी असेल असं वाटत नाही. कारण तुम्ही ज्या कामासाठी पैसे खर्च करणार आहात लोकांना गोळा करण्यासाठी, ती लोक पैसे न खर्च करता स्वतःची पदरमोड करून या वेळेला मातोश्री आणि उद्धव साहेबांच्यासाठी उभे राहतील, एवढं नक्की. हे खरं तर झालं श्रीकांत शिंदे जर कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले तर त्याबद्दल. पण जर भाजपाचा उमेदवार या लोकसभा मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर ठाकरे गटाच्या समोर किती आव्हान असेल, कसं चॅलेंज असेल, की सोपी असेल ही सीट ठाकरे गटासाठी? श्रीकांत शिंदे उभे राहतात तेव्हा ते चॅलेंजेस वेगळे असतील. तेव्हा श्रीकांत शिंदेना अंतर्गत विरोध प्रचंड असेल. म्हणजे जसं म्हटलं की गणपत गायकवाड, राजू पाटील, इकडे रवींद्र चव्हाण आणि तिथले खूप सारे गट, या सगळ्या लोकांचा विरोध असेल. पण कदाचित जर भाजपचा उमेदवार उभा राहिला तर मात्र कदाचित मी आता ज्या लोकांची विरोधक म्हणून नावं घेते ही सगळी लोक कदाचित भाजपच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ असतील का, याचा सुद्धा विचार करायला हवा. अर्थात तिथलं जे टेक्स्चर आहे ते टेक्स्चर अतिशय वेगळं आहे. म्हणजे धर्माचं कार्ड खेळत राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपा जे काही करते तर ते कार्ड कल्याण मध्ये चालू शकेल असं मला अजिबात वाटत नाही. कारण कल्याणचा एकूण जो जिओग्राफिकल पॉलिटिक्स आहे किंवा तिथलं जे डेमोग्राफिक पॉलिटिक्स आहे ते फार वेगळं आहे. त्याचं टेक्स्चरच वेगळं आहे सगळं. ताई, खरं तर काल जेव्हा तुमच्या नावाची चर्चा सुरू झाली होती तेव्हा एक प्रतिक्रिया आलेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की निष्ठावंत शिवसैनिकाला या लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी दिली जाईल. आणि त्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी असं म्हटलंय की ही तर हसण्यासारखी गोष्ट आहे. सुषमा अंधारे यांचं अस्तित्व काय हेच मुळात कळलेलं नाही. एकीकडे उद्धव ठाकरे सांगतायत की निष्ठावंत कार्यकर्ते आमच्याकडे आहेत, मात्र निष्ठेची व्याख्या काही त्यांची कळलेली नाही. बाहेरून जर त्यांना भाडोत्री उमेदवार द्यावा लागत असेल तर कल्याण लोकसभेसाठी एकही निष्ठावंत त्यांच्याकडे उरलेला नाही असं मला वाटतं. सुषमा अंधारे यांनी यापूर्वी अनेकदा देवी देवतांवर टीका केली आहे, बाळासाहेबांवर टीका केली आहे. अशा बाईला कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची जर मागणी होत असेल तर मला वाटतं की श्रीकांत शिंदे यांची उंची मोठी आहे असं मीनाक्षी शिंदे म्हटलेले आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया काय? अशा पद्धतीनं खरं तर ठाकरेंवर टीका करण्यात आलेली आहे आणि तुमच्यावरही टीका करण्यात आलेली आहे. एका मुद्द्याचं उत्तर देते. श्रीकांत शिंदेना मी अजिबात अंडर एस्टिमेट करत नाही. एक दुसरी गोष्ट अशी की माझी उमेदवारी कल्याणची आहे असा मी दावा कधीही केलेला नाही. माझं असं म्हणणं आहे की खूप मोठी मोठी नावं आहेत आणि मी राज्यभर काम करणार आहे आणि मला माझं तसं सन्मान्य पक्षप्रमुखांशी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे जो काही उमेदवार येईल तो येईल. परंतु तिसरी गोष्ट अशी की भाडोत्री उमेदवार आणि निष्ठावंत, तर याचं उत्तर पहिल्यांदा तर ह्या मीनाक्षी शिंदे काळ्या की गोऱ्या, उंच्या की बुटक्या, जाड की पातळ, शिकलेल्या की न शिकलेल्या, किती दिवसांपूर्वी आल्या, मला काही माहित नाहीये. काहीच माहित नाही. म्हणजे या व्यक्तीबद्दलच माहित नाहीये. हे नाव मला फक्त एकदा कधीतरी ऐकल्यासारखं वाटतंय. काहीतरी ऐन दिवाळीला मंगल गाणी वाजवायची असतात त्यावेळेला दंगल गाणी वाजवत त्यांनी गौतमी पाटीलचा काहीतरी कार्यक्रम लावला, तेव्हा कुठेतरी हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. याच्या पलीकडे नाही. पण जर भाडोत्री किंवा निष्ठावंत असा जर विचार असेल तर आज घडीला भाजपमध्ये 70% जे उमेदवार आहे ते काँग्रेस आणि आमच्याकडून इम्पोर्ट केलेले आहेत. याचं जरा भान असलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ज्या काही पद्धतीने ते सांगतात की म्हणजे आता मुरली देवरांचं उदाहरण फार मोठं आहे
की मिलिंद देवरा आमच्याकडं, म्हणजे मिलिंद देवरा का तिकडे जातात? कारण मिलिंद देवरांना असं वाटतंय की आपल्याला जागा मिळेल का? मग काँग्रेसमधल्या माणसाला तुम्ही जागा देणार का? हं, अशी कितीतरी लोक आहेत की हं, जी इकडनं काँग्रेसकडनं किंवा राष्ट्रवादीकडनं तिकडे गेलेली आहेत. मग त्यांच्या जागेचं काय? त्यांच्याबद्दल ची भाषा हीच असणार आहे का? ज्या ज्या लोकांना त्यांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी आणलं पक्षामध्ये किंवा मला काहीतरी शह देता येईल म्हणून, ती सगळी काँग्रेसमधून आणि इतरत्र ठिकाणाहून आणलेली लोक होती. आता त्याच्या पुढचा मुद्दा की सुषमा अंधारेने यांच्यावर टीका केली, त्यांच्यावर टीका केली. हं, मी प्रामाणिकपणे, मी कधीही ही गोष्ट नाकारली नाही. मी चळवळीतली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरती भाष्य करणं आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टीला चूक म्हणणं, ही काम मी खूप आधीपासून करत आलेली आहे. कदाचित भविष्यात सुद्धा सत्ताधाऱ्यांची एखादी गोष्ट चुकली तर ती चुकलीच असं म्हणण्याचं धाडस ठेवणाऱ्यांपैकी मी आहे. पण मी लाचार नाहीये. मी हुजरेगिरी आणि मुजरेगिरी करणारी नाहीये. मी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ताकद ठेवणारी आहे. मी प्रवाहाच्या सोबत वाहवत जात स्वतःच प्रवाह पतित होणाऱ्यांपैकी मी नाहीये. त्यामुळे ज्या वेळेला म्हणजे मीनाक्षी शिंदे सारख्या अजून कोणी की ज्यांना नगरसेवक बनवलं, ज्यांना महापौर बनवलं, ज्यांना गल्लीत कुणी ओळखत नव्हतं, त्यांना दिल्लीत जाण्या इतकी ज्यांची लायकी बनवली, असं जे झाड आहे, जे झाड सगळ्यांना सावली देतं, ते झाड उन्हात राहतं, त्याच झाडाच्या मुळावर घाव घालायला जेव्हा सगळे लोक उठले ना, हं, तेव्हा त्याच झाडासोबत खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, हं, ताकद दिली पाहिजे. यासाठी माझ्यासारखे जे असंख्य शिवसैनिक उभे राहिले त्यापैकी मी एक आहे. मी सत्तेच्या काळात नाहीये, मी संघर्षाच्या काळात आहे. ही माझी प्रचंड जमेची बाजू आहे. सत्तेच्या काळात तर सगळे जी हुजुरी करतात, फार मोठी गोष्ट नाहीये. हं, संघर्षाच्या काळात उभं राहणं जास्त मोठी गोष्ट आहे. मीनाक्षी शिंदे सारख्या अनेक महिला असतील की ज्यांना कदाचित प्रवाहपतीत, म्हणजे मीनाक्षी शिंदे पासून ते नीलम गोऱ्हेपर्यंत ही सगळीच नावं प्रवाहपतीत होणारी नावं आहेत. ही सगळी नावं सत्तेच्या काळात गुळाला मुंगळे चिकटल्यासारखी चिकटणारी नावं आहेत. पण या नावांनी संघर्ष करणं नाकारलं. मी सत्तेची चव चाखलेली नाही, मी पैसा बघितलेला नाहीये, मी सत्ता बघितलेली नाहीये. मी आयुष्यभर संघर्ष बघितलेला आहे. माझा संघर्ष हा संविधानिक चौकटीसाठी आणि मानवी मूल्यांना अधिमान्यता मिळण्यासाठीचा संघर्ष आहे. आणि त्यासाठी मी आजन्म लढायला तयार आहे. आणि अजूनही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे, समजा यदा कदाचित मला कुठूनच उमेदवारी नाही मिळाली, हं, कुठूनच नाही उमेदवारी मिळाली, हां, तरी सुद्धा सुषमा अंधारेचा चेहरा इतकाच हसरा असेल, इतकाच प्रसन्न असेल आणि इतक्याच ताकदीनं आणि तडफेनं मातोश्रीसाठी उभं राहणं ही माझी जबाबदारी असेल. कारण माझी बांधिलकी सत्ता किंवा पदासाठीची नाहीये. माझी बांधिलकी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळावेत, हा जो बाबासाहेबांनी संघर्ष सांगितला तो संघर्षासाठीची आहे. त्यामुळे सत्ता हे साध्य नसून साधन असावे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. उमेदवारीची अपेक्षा आहे का? लोकसभा, विधानसभा, मुंबई महानगरपालिका, याचं उत्तर द्याल. आणि आणखीन एक महत्वाचा उल्लेख तुम्ही केलात ते म्हणजे की श्रीकांत शिंदेना अंडर एस्टिमेट करता येणार नाही असं तुम्ही म्हटलं, तर ते का? नेमकी त्याची कारणं काय? मला असं वाटतं कुठल्याही जाणकार योद्ध्याने, कुठल्याही जाणकार खेळाडूने एक तुमचा आवाज कट झाला ताई. सुषमाजी, तुमचा आवाज कट होतोय. आणि एक कुठल्याही जाणकार खेळाडूने, योद्ध्याने एक उत्तम खेळ सादर करायचा असेल तर समोरच्या खेळाडूला कधीही कमी समजू नये. एक चांगला खेळ सादर करायचा असेल आणि त्याची पूर्वतयारी करायची असेल तर पहिल्यांदा स्वतःच्या उणिवा काय आहेत हे अभ्यासावं आणि समोरच्याच्या बलस्थानं काय आहेत ते अभ्यासावी, तर तो खेळ उत्तम होतो. आणि मी हवेत जाणाऱ्यांपैकी नाही. माझ्या डोक्यात कुठलीही हवा गेलेली नाही. माझ्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात सन्मान्य पक्ष प्रमुख जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवारासाठी लढतानाची जी आखणी असणार आहे, की जो कल्याणचा उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी जेव्हा मी शिवसैनिक म्हणून लढायला जाईल, त्याची बाजू मांडायला जाईल, त्यावेळेला श्रीकांत शिंदेची बलस्थानं काय आहेत हे त्यांच्या उणिवांपेक्षा सुद्धा त्यांच्या बलस्थानांचा मी जास्त विचार करेन आणि तो विचार करून त्या उमेदवारासाठीची माझी प्रचार आखणी असेल. हे जास्त महत्वाचं. मी बलस्थानं याही अर्थाने म्हणतेय की आज घडीला सत्ता त्यांच्याकडे आहे. एक मी जे ऐकतेय की अमुक एका गावात जर शाखा उभी करायची असेल तर त्याच्यासाठी 10 लाख रुपये एक गाडी असं काहीतरी त्यांचं चाललेलं गणित आहे.
एक एक माणूस फोडताना प्रचंड पैसा वाहवत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मध्ये माझ्या विरोधात खूप पत्रकार परिषदांचं पेव फुटलेलं होतं. मी त्याची काही माझ्या नेटवर्क मधनं काही जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा असं कळलं की अक्षरशः बीडमध्ये माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घेण्यासाठी सुद्धा पाण्यासारखा पैसा अगदी मुंबई पासून व्हायला गेला. तर हे जेव्हा मी बघते ना तेव्हा मी मजा घेते, एन्जॉय करते. उलट मला असं वाटतं की माझ्या विरोधात पत्रकार परिषदा, माझ्या विरोधातले स्टेटमेंट, माझ्या विरोधात अस्वस्थ होऊन कोण आता तुम्ही काय त्या शिंदेबाई का काय म्हणालात या सगळ्या लोकांची स्टेटमेंट हे सगळं बघितलं की मला मला ते माझ्या कुवतीची जाणीव करून देतात. उलट म्हणजे ते मला बूस्टअप करतात. ही चांगली गोष्ट आहे. पण असं असलं तरी त्यांच्याकडचा पैसा मला नाकारता येणार नाही. खूप पैसा असेल तर खूप यंत्रणा सुद्धा असते. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित आता आज घडीला श्रीकांत शिंदे यांच्यासाठी जवळपास 38 PR एजन्सीज काम करतात. या 38 PR एजन्सीज म्हणजे किती पैसा झाला. तर हे फार महत्वाचं आहे. आपण केवढ्या PR एजन्सीज उभ्या करू शकतो का, तर नक्कीच नाही. मला तर म्हणजे मी जेवढा काही सोशल मीडिया वापरते त्याच्यात फॅब्रिकेटेड तर काहीच नाही. सगळं रफ आहे, खूप असं ऑर्गॅनिक आहे. आणि ऑर्गॅनिक पद्धतीने जेवढं मला शक्य आहे. मला इन्स्टा अजिबात हाताळता येत नाही. माझं इन्स्टाला अजिबात अकाउंट नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ट्विटरचं अकाउंट माझं 1-1.5 वर्षापूर्वी निघालेलं आहे. म्हणजे ह्या जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर टेक्निकली ते किती पुढे आहेत, टेक्निकली ते किती साऊंड आहेत, आर्थिकदृष्ट्या ते किती प्रगाढ आहेत. बरं, त्यांच्या प्रचार सभा ज्या वेळेला होतील, समजा मी माझ्या उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी ज्या वेळेला तिथे उतरेल आणि माझ्या उमेदवारासाठी मी बोलेल, माझे पक्षप्रमुख येतील, त्यावेळेला श्रीकांत शिंदेच्यासाठी किती लोक प्रचार सभा देतील बरं? तर माझ्या माहितीप्रमाणे 48 लोकसभा मतदारसंघांच्या साठी मोदीजी किमान 25 सभा देतील. आणि त्या 25 पैकीची एक सभा कल्याणसाठी सुद्धा असेल. म्हणजे देशाचा पंतप्रधान तिथे प्रचार सभेसाठी येऊ शकतात. याचं भान आपल्याला असलं पाहिजे. याचा अर्थ आपण घाबरलोय का? अजिबात नाही. परंतु एका चांगल्या खेळाडूने, एका चांगल्या योद्ध्याने त्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे. आणि आमचे मार्गदर्शक आणि संघर्ष योद्धे सन्मान्य पक्षप्रमुखांनी या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केलाय, विचार केलाय, माहिती घेतलीय. परंतु सन्मान्य पक्षप्रमुखांच्या बाबत एक गोष्ट, जशी आम्ही म्हणतोय की आम्ही श्रीकांत शिंदेना अंडर एस्टिमेट करत नाही, आमचा भाचा आहे, त्याचा खेळ चांगला हवा, शुभेच्छा आहेत. पण त्याच सोबत आमच्या भाच्यासाठी आणि त्यांच्या समर्थकांच्यासाठी एक संदेश नक्की आपल्या माध्यमातून दिला पाहिजे की तुम्ही उद्धव साहेबांना अंडर एस्टिमेट करू नये. कारण तुमची खासदार म्हणून आणि तुमच्या वडिलांची मुख्यमंत्री म्हणून असणारी जी कारकीर्द आहे, ती कारकीर्द सन्मान्य उद्धव साहेबांनी आणि त्यांचे वडील वंदनीय बाळासाहेबांनी उभी केलेली कारकीर्द आहे. त्यामुळे जो आपको बना सकते हैं वो आपको बिगाड़ भी सकते हैं, ही गोष्ट त्यांनीही कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय, एक प्रकारे मनी पॉवर याचा उल्लेख करताय तुम्ही, असा आपण त्याचा अर्थ काढूयात. तर कुठेतरी मनी पॉवरच्या माध्यमातून जो काही लोकांचा पाठिंबा आहे ती टक्कर देऊ शकते की नाही देऊ शकत असं तुम्हाला वाटतं? माना की पैसा खुदा नहीं है, पर खुदा से कम भी नहीं है. पैशानेच सगळं काही होतं असं नाही, पण पैसा वाचून बऱ्याचदा अडतं असं सुद्धा आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे. पैशामुळे खूप साऱ्या यंत्रणा, सध्याचं सोशल मीडिया, फॅब्रिकेटेड प्रचार, फॅब्रिकेटेड गोष्टी दाखवणं, अशा अनेक गोष्टी शक्य होऊ शकतात. आर्टिफिशियली गोष्टी शक्य होऊ शकतात. जसं की आपण बघतोय की आता ते काय काय पद्धतीने सेलिब्रिटी वगैरे करतात. परंतु जर जन उठाव झाला तर मात्र त्या जन उठावाला कुणीही रोखू शकत नाही. असा जन उठाव, जेपींची लोक चळवळ जर आपण अनुभवली तर आपल्या लक्षात येईल. असा जन उठाव अगदी दिल्लीमध्ये जेव्हा काँग्रेसची एक हाती सत्ता होती, परंतु अगदी नवख्या आपने ज्या पद्धतीने झेप घेतली ते नाकारून चालणार नाही. किंवा उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टी ज्या पद्धतीने त्या काळात उभी राहिली होती, हा सुद्धा एका अर्थाने जन उठाव होता. सो मला असं वाटतं की धनशक्ती किती आहे तर प्रचंड मोठी आहे. तुलनेत आम्ही आता कुठे आहोत तर आम्ही अत्यंत संघर्ष काळात आहोत. पण अशा सगळ्या संघर्ष काळामध्ये ते काय म्हणतात ना की हमारे पास ईडी है, हमारे पास सीबीआई है, हमारे पास इलेक्शन कमीशन है, हमारे पास बहुत सारा पावर है, पैसा है, होम मिनिस्ट्री है,
हमारे पास बहुत सारे गद्दार गँग भी है, तुम्हारे पास क्या है? तर आमच्या सोबत लोकांचं प्रेम आहे, सत्यनिष्ठा आहे आणि सन्मान्य उद्धव साहेबांच्या वरचा महाराष्ट्राचा विश्वास आहे. तो विश्वास घेऊन तिथे जो कुठला उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या साठी लढणं आणि द्वेषाने लढणं. कुठेही आम्ही सुषमाजी तुमचा आवाज गेलाय. सुषमाजी तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. नाही अशा पद्धतीने लढणं ही जबाबदारी घेऊन. धन्यवाद सुषमा अंधारे, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तुम्ही आमच्या प्रश्नांची थेट उत्तरं दिलीत. खरं तर सुषमा अंधारे यांचं कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघासाठी एका शिवसैनिकानं विवेक खामकर यांनी नाव सुचवलं आणि त्यानंतर टीका झाली. तसंच सुषमा अंधारे यांचीही त्यांचं नाव चर्चेत आल्यानंतरची ही पहिली मुलाखत आहे आणि त्यात त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा म्हटला, ते म्हणजे की श्रीकांत शिंदेंना अंडर एस्टिमेट करता येणार नाही, पण जो कोणी उमेदवार हा ठाकरे गटाकडनं कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये उतरेल त्याच्यासाठी द्वेषानं आपण प्रचार करणार आहोत, द्वेषानं त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आणि पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचीही तयारी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. धन्यवाद सुषमाजी तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या राजकीय तयारी नाही, निवडणुकीच्या रिंगणात उतरायची तयारी असं म्हटलेलं नाही. आदेश दिला जर का पक्षश्रेष्ठींनी लढणार आहे, आदेश दिला जर ते नंतरच बघू. आता तुर्तास तरी टीम साठी खेळणं हे जास्त गरजेचं आहे. तर पण थँक्यू हर्षदाताई, छान वाटलं बोलून. धन्यवाद सुषमाजी. तर अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या राजकीय मुलाखती तुम्हाला मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहेत. त्यामुळे मुंबई तकचं युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो, काही महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड झाले तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आणि तसंच या सगळ्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या या मुंबईतक.in या आपल्या वेबसाईटवर सुद्धा वाचता येणार आहेत. तर तिथं जाऊन लॉग इन करायला विसरू नका. धन्यवाद.